मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. याचिकाकर्ता रेल्वे संरक्षण दलातील माजी शिपाई हा दिनांक 15 जानेवारी रोजीच्या त्याला सेवेमधून काढून टाकण्याच्या आदेशाद्वारे व्यतीत आहे. तसेच त्याचे अपील फेटाळण्याच्या दिनांक 19 सप्टेंबर रोजीच्या आदेशाद्वारे सुद्धा तो व्यतीत आहे. परिच्छेद. याचिकाकर्त्याची दिनांक 1 ऑगस्ट रोजी RPF चा सदस्य म्हणून नोंदणी झाली आणि त्याची शिपाई पदावर नियुक्ती झाली. दिनांक 12 डिसेंबर रोजी त्याला ग्रँड रोड रेल्वे स्थानकामध्ये 7 ते 15 या कालावधीमध्ये फलाटावर कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. 2 प्रवाशांना धमकी देऊन त्यांच्याकडून ₹12,000 इतक्या रकमेच्या बेकायदेशीर लाचेची कथित मागणी करण्याबाबत आणि ती स्वीकारण्याबाबत त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. असा आरोप ठेवण्यात आला की जेव्हा त्याने ₹12,000 ही रक्कम प्रवाशांना परत दिली तेव्हा सरकारी रेल्वे पोलीस यांनी याचिकाकर्त्यास हजर राहण्यास फर्मावले आणि म्हणून GRP ने त्याच्या गुन्ह्याची नोंद केली नाही. परिच्छेद. असे दिसून येते की वस्तुस्थिती शोधण्यासाठी चौकशी करण्यात आली आणि निरीक्षक RPF मुंबई सेंट्रल यांनी अहवाल सादर केला. सादर केलेल्या अशा अहवालाच्या आधारे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त RPF मुंबई सेंट्रल यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी आदेश पारित केला, ज्याद्वारे याचिकाकर्त्याविरुद्ध चौकशी करणे वाजवीरित्या व्यवहार्य नव्हते असे निरीक्षण नोंदवून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याचिकाकर्त्याने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी महानिरीक्षक आणि सुरक्षा आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले आणि ते दिनांक 19 सप्टेंबर रोजी आदेशाद्वारे फेटाळण्यात आले. अपील प्रलंबित असताना त्याने गुजरात उच्च न्यायालय येथे विशेष दिवाणी अर्ज क्रमांक 19-256/2009 दाखल करून दिनांक 15 जानेवारी रोजीच्या शिक्षेच्या आदेशास आव्हान दिले. परंतु त्यानंतर योग्य अशा प्रदीर्घ कारणासमोर योग्य कारवाई करण्याच्या स्वातंत्र्यासह दिनांक 13 नोव्हेंबर रोजी त्याने सदर अर्ज मागे घेतला. परिच्छेद. अशा प्रकारे दिनांक 15 जानेवारी रोजीच्या शिक्षेच्या आदेशाला आणि दिनांक 19 सप्टेंबर रोजीच्या अपीलीय प्राधिकाऱ्याच्या आदेशाला आव्हान देणारी प्रस्तुत याचिका याचिकाकर्त्याने दाखल केली आहे. परिच्छेद. याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित विद्वान वकील वालिय यांनी असे सादर केले की याचिकाकर्त्यास सेवेतून बडतर्फ करण्यापूर्वी उत्तरवादींनी कोणतीही शिस्तभंगाची चौकशी केली नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वाचा सरळ भंग करून त्याचा सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असे की चौकशी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला होता हे दर्शवणाऱ्या कोणत्याही अभिलेखाअभावी चौकशी करण्याच्या अव्यवहार्यतेबद्दलचा नोंदवलेला निष्कर्ष असमर्थनीय आहे. बडतर्फीच्या आदेशामध्ये नोंदवलेल्या निष्कर्षाकडे लक्ष वेधत श्री. वालिया यांनी असा युक्तिवाद केला की चौकशी न करण्यासाठी नोंदवलेली कारणे ही तर्कावर आधारित आहेत, असे की चौकशीविना निष्कर्ष केवळ तर्क किंवा संयोगाच्या आधारे नोंदविता येऊ शकत नाही. त्यांच्या युक्तिवादाच्या पुष्ट